सांगोला तालुक्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते आहे। ज्या तालुक्यात तब्बल 5 दशकांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला अबाधित होता, त्या बालेकिल्ल्याला आता भाजपनं खिंडार पाडले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राबवलेलं ऑपरेशन लोटस हे यशस्वी ठरलं असून सांगोल्यात मोठा राजकीय भूकंप झालाय। सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या काही तास आधीच राजकीय चक्रांनी वेग घेतला। माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या गटातील 3 महत्त्वाच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शेकापच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसलाय। पूनम इंगवले, अशोक चोरमुले आणि बापू जावीर या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश मुंबई येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि स्वतः दीपक आबा साळुंके पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलाय। या राजकीय सत्तांतराची स्क्रिप्ट पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत लिहिली गेली। या बैठकीला महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते। या बैठकीमध्ये शहाजी बापू पाटील, चेतनसिंह केदार सावंत आणि बाळासाहेब एरंडे आणि अशोक शिंदे हे उपस्थित होते। या बैठकीमध्ये सांगोला पंचायत समितीच्या सभापती पदाची पहिली संधी ही भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्याचं ठरलंय। त्यानंतरच्या कार्यकाळासाठी हे पद शिवसेनेकडे सोपवलं जाणार आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षानं 6 जागा जिंकलेल्या होत्या, तर महायुतीकडे 5 सदस्य होते। शेकाप आणि दीपक आबा साळुंके पाटील यांचा गट एकत्र असल्याने शेकापची सत्ता या ठिकाणी येईल असंच वाटत होतं। मात्र दीपक आबा साळुंके पाटील गटाच्या 3 सदस्यांनी भाजपची वाट धरल्यानं आता महायुतीचं पारडं जड झालंय। गेल्या 55 वर्षांपासून सांगोला पंचायत समितीवर केवळ शेकापचाच झेंडा फडकत होता। इतिहासात पहिल्यांदाच या खुर्चीवर भाजपचा पदाधिकारी विराजमान होणार आहे, हे आता जवळपास निश्चित झालंय। सध्या जवळा गणातील सदस्य पूनम इंगवले यांचे नाव सभापती पदासाठी आघाडीवर आहे। 55 वर्षांची अखंडित परंपरा खंडित करून भाजप सांगोल्यामध्ये आपले कमळ फुलवण्यात यशस्वी होतं का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचा आता लक्ष लागलेलं आहे।